मित्रांनो नमस्कार, मी विजय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये। चॅनलवरती नवीन असाल किंवा सहज स्क्रोल करत व्हिडिओपर्यंत पोहोचले असाल तर चॅनलला आपल्या लागली सबस्क्राइब करून ठेवा। मी ज्या पण काही महत्त्वपूर्ण आणि व्यवस्थित विषयावरच्या व्हिडिओज ज्या बनवेल ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब तुम्हाला करावं लागणार आहे। मित्रांनो हा विषय काय आहे तुम्ही टायटल थंबनेल या दोन गोष्टी पाहिल्यानंतर समजलं, त्याच्यामुळे जास्त वेळ न घालवता मी डायरेक्टली मुद्द्याला हात घालतो। मित्रांनो आज प्रभाकर केसरी म्हणून जे मैदान होतंय गुरसाळे फाटीवरती, त्या मैदानाच्या एकूणच सकाळपासून तुम्ही अपडेट्स पाहिले असतील। त्या मैदानातले पैरे आणि बाकी सगळ्या गोष्टींमधून तुमचं डोकं बाहेर निघलं असेल तर बाकी सगळ्या गोष्टींसाठी आपण नक्कीच एक वेगळा विषय मांडतोय। मित्रांनो खरं तर हा मुद्दा मांडण्याचं मला कारण एकच आहे, कारण की अनेक जण आपापल्या पद्धतीनं कोणी काय अफवा वगैरे या गोष्टींचा जर या ठिकाणी जर उठवायला लागलं तर हे जरा चुकीचं होईल। सो त्याच्यामुळे ह्या विषयावरती बोलावं असं मला वाटलं आणि त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स वाटत असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही मला व्यक्त होऊन सांगू शकता। मित्रांनो या गुरसाळे फाटीचं जे मैदान आहे आज प्रभाकर केसरीचं, या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सर्जा जो निंबाळकर सरांचा आणि विठ्ठल ड्रायव्हर बुत यांच्या एकूणच त्यांचा जीवाचा आपण जेव की प्राण म्हणूया किंवा त्यांचा काळीज म्हणूया, तर या सर्जा बाबतीत एक अपडेट आहे मित्रांनो। आणि बऱ्यापैकी लोकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ते पसरत गेल्यामुळं काही लोक काही कुठलाही कसाही प्रसार करू शकतात। त्याच्यामुळं मी डायरेक्टली आमचे मार्गदर्शक आणि सर्जा बैलाचे मालक आपले रणजित सर निंबाळकर यांना कॉन्टॅक्ट करून मी याबद्दल व्यवस्थित माहिती घेतली आणि त्याच्यानंतरच मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा एवढीच माझी माफक अपेक्षा। मित्रांनो आज सकाळी मैदानाला सुरुवात झाल्यानंतर त्याच्यानंतर जी काही 5व्या गटामध्ये सर्जा आणि बावऱ्या, जो आपला शिवाळ्याबांचा बावऱ्या आहे आणि सर्जा यांची गाडी 5व्या गटात लागली। 5व्या गटात गाडी लागल्यानंतर मित्रांनो 1 नंबर फाटी गाडीला आली। 1 नंबर फाटीला गाडी आल्यानंतर 1 नंबर फाटी आली हे काही म्हणजे बॅड लक मधला म्हणता येणार नाही, परंतु 1 नंबर फाटीचा जरा प्रॉब्लेम असा होता की त्या फाटीला एकार जास्त होतं आणि त्याच्यामुळं गाडी कंट्रोल होणं थोडं अवघड झालं। आणि ज्या पद्धतीने विठ्ठल ड्रायव्हर नानांनी ज्या पद्धतीनं गाडीला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, परंतु बऱ्यापैकी गाडी कंट्रोल करता गाडीला पळवावी पण लागते, कारण गाडी शेवट जिंकवायची असते आपल्याला। काय गाडी तिथं फक्त कंट्रोल करून त्यात आतून बाहेर काढण्यात काय पॉईंट नसतो, तर पुढं जाऊन ती सीमारेषेवरती आपल्याला जिंकवायची सुद्धा असते, तो पण एक टास्क असतो। त्याच्यामुळे एकीकडे कंट्रोल करायची असते आणि एकीकडे पळवायची असते। या दोन गोष्टी डोक्यामध्ये घोंगावत त्या ड्रायव्हरांना त्या ठिकाणी आपलं कौशल्य दाखवायचं असतं, त्यातून नंबरसुद्धा काढायचा असतो। आणि त्यावेळेस त्यांच्यासोबतच्या गाड्यासुद्धा चांगल्या टॉपच्या गाड्या होत्या, चांगल्या पळणाऱ्या गाड्या होत्या। त्याच्यामध्ये मित्रांनो प्रॉब्लेम असा झाला होता की त्यांनी सर्जेच्या साईडला गाडी बांधलेली होती आणि हिथंच थोडी चूक झाली म्हणता येईल किंवा हिथंच थोडं त्यांच्याकडून गफलत झाली आणि त्याच्यामुळं सर्जा हा तासाच्या बाहेर गेला। खरं तर सर्जा हा खूप टॉपचा बैल आहे आणि बऱ्यापैकी अनुभव म्हणजे बऱ्याच चांगल्या मैदानांवरती चांगल्या मोठमोठ्या बैलांसोबत पळालेला बैल आहे। त्याचबरोबर त्यांच्या आदत सुंदरसोबत सुद्धा पळालेला आहे, त्याच्यामुळं त्याची पळण्याला त्याला माहिती आहे कुठनं कसं काय पळायचं। तो कधी आदत सोडला तर तो फॉल होत नव्हता, परंतु आज फॉल गाडी होण्यापाठीमागचं कारण एकच होतं की त्याच्या साईडला गाडी बांधलेली होती आणि त्याच्यामुळं गाडी तासाच्या बाहेर गेली। आणि तासाच्या गाडी बाहेर गेल्यानंतर एकीकडे बावऱ्याला कंट्रोल करायचं आणि एकीकडे सर्जाला आत खेचायचं, या सगळ्या कसरतीमध्ये नानांचा तिथं वेळ गेला आणि पुढं त्यांच्या दुसऱ्या प्रतिस्पर्धी गाडीचा त्या ठिकाणी नंबर आला। ज्या गाडीचा नंबर आला त्यांना मनापासून शुभेच्छा, त्यांनी त्यांचं सेमीला बी नंबर यावा आणि ती फायनलला गुलालात गाडी राहावी एवढी मनापासून आपण महादेवाचरणी अपेक्षा प्रार्थना करूया। त्याच्यानंतर मित्रांनो त्या तासामध्ये गाडीची हार झाली आणि गाडीची हार झाल्यानंतर ती गाडी परत एकदा 10व्या गटात पळावली। त्याच्यामध्ये एक प्लस पॉईंट असा आला की गाडी मध्ये लागली आणि गाडी मध्ये लागल्यामुळे गाडीला स्पीड छान होतं, अगदी सुंदर गाडी पळाली। त्याच वेळेस फक्त मी यावरही विचारलं की नानांना का नाही गाडीवरती बसवलं, तर त्याच्यातही त्यांची बातचीत झाली की ज्या पद्धतीने मित्रांनो प्रत्येक बैलाचा एक फिक्स असा ड्रायव्हर असतो किंवा प्रत्येक बैलाला कंट्रोल करणारे एक असं चालक असतात की ज्यांना बऱ्यापैकी त्या बैलाच्या खूबी माहिती असतात। जसं आपण गटाला बघितलं की नानांना सर्जाला कंट्रोल करता गाडी पळवायची होती, त्याचप्रमाणे बावऱ्याला कंट्रोल करणारे त्यांचे जे फिक्स ड्रायव्हर असतात किंवा बऱ्यापैकी बकासूरच्या सुद्धा गाडीवरती त्यांनी बऱ्याचदा नंबर गेलेला आहे, ते म्हणजे चिवळा ड्रायव्हर माळशिरसकर यांनी त्या गाडीवरती बसण्याचा यांच्या संगनमताने तो विषय झाला आणि त्या गाडीवरती त्यांना बसवलं आणि ती गाडी त्या ठिकाणी गटाला पास झाली। याच्यामध्ये कुठलीही गोष्ट कोणीही कुठल्याही पद्धतीने ॲडिशनल करू नका, मी हे अत्यंत जबाबदारीने सांगतोय, कारण मी माझं त्याच संबंधित व्यक्तींशी मी बोललेलो आहे। त्याच्यामुळे मी कुठल्याही प्रकारे तुम्हाला चुकीची माहिती पुरवत नाही किंवा चुकीच्या गोष्टी सांगत नाही।
जे मी तुम्हाला यातून सांगतोय ते हेच की त्यावेळेस सरांशी त्यांनी एकूणच संगनमत केलं किंवा नानांनीच पुढाकार घेऊन सांगितलं की ठीक आहे, तुम्ही ह्या गटाला तुम्ही गाडी पळवा. कदाचित सेमीला नाना पळवू शकतात, फायनलला परत ते पळवू शकतात, किंवा सेमीला ते पळवू शकतात, नाना फायनलला पळवू शकतात. दोन्ही ड्रायव्हर तोडीस मित्रांनो. कोणी असा अफवा पसरू नका किंवा कोणी काय असं डाऊट फेल करू नका की नानांना गाडीवर बसवलं नाही, असं झालं नाही, तसं झालं नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे मित्रांनो, सर्जाच्या पायाला थोडीशी दुखापत झालेली. आता ही दुखापत का झाली, कशामुळं झाली, ती किती झाली आणि त्याच्यामुळं सर्जा सेमीला पळणार का, हा सुद्धा एक सगळ्यांच्या मनामधला संभ्रमाने प्रश्न आहे की आता सर्जा सेमीला नक्की पळेल का नाही. तर यावरही आपलं सरांशी बोलणं झालं, तर सरांनी सांगितलं की त्याचा पहिली जखम झालेली होती, ती तर ढपली होती त्याची, आणि ती ढपली बऱ्यापैकी बरी होत होती. त्याच वेळेस पुढे गाडी फाटीमध्ये त्यांना कुठेही झालेलं नाही, तर गाडी पुढे गेल्यानंतर त्या गाडीला सर्जाच्या पायाला थोडासा दगड लागला आणि दगडामुळे त्याची ती ढपली पुन्हा ओपन झाली आणि त्याच्यामुळे थोडासा रक्तस्राव झाला आणि त्या ठिकाणी त्याला थोडीशी जखम झाली. पण ते इतकी पण मोठी नाही की त्याचा प्रोपोगंडा आणि त्याचा एकदमच असा काहीतरी बाव करण्यासारखी. ती क्लोजमध्ये, आणि तू नंतर थोडी ते स्प्रे वगैरे त्यांनी केल्यानंतर त्या ठिकाणी बरी होईल आणि ते 100% फायनल सेमीला पळवणार आहे. फक्त विषय असा मित्रांनो की सेमीला गाड्या खूप आता टॉपच्या लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे कोण जिंकेल आणि कोण हारेल, कोण त्या ठिकाणी आपलं 3 लाखाचा मानकरी होईल, हे पुढची येणारी वेळच ठरवेल. शेवटी सर्जाच्या पायाला लागलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा जो पळ असेल तो आपण ॲक्सेप्ट करावा. कुठलीही त्याच्याबाबत कोणीही उणीधुणी काढू नयेत किंवा कोणीही बोलू नये की तो पळाला नाही, ते झालं नाही. शेवटी ज्याच्या प्रत्येकाच्या नशिबाचा भाग असतो आणि जे त्याच्या नशिबात असतं ते त्याला मिळणार असतं. त्याच्यामुळे मित्रांनो, हा विषय मला या ठिकाणी मांडायचा होता. त्यामुळे कोणीही कुठल्याही अफवांना बळी पडू नका आणि कुठल्याही गोष्टींना कोणीही, मी हे जे तुमच्याशी सोबत जे बोललो ते मी आपल्या सर्जा बैलाचे ओनर, मालक मी रणजित सरांशी कॉन्टॅक्ट करूनच तुमच्याशी बोललो आहे. त्याच्यामुळे मला एवढंच सांगणं आहे तुम्हाला की कोणीही दुसऱ्या चुकीच्या अफवा पसरू नका. जास्त जखम झाली, कोण काय म्हणतंय याच्यावरती विश्वास ठेवू नका. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि याकडे थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.